नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. शिवसेना पक्षफुटीनंतर इतक्या महिन्यानंतरही अद्यापही पक्षातील नेत्यांचं पक्षांतर सुरूच असल्याचं चित्र आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी धक्का दिला आहे. आधी मातोश्री आणि ठाकरेंचे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यक्तींकडे शिवसेना शिंदे गट पक्षाने सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली. बॉलिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणारे राहुल कनाल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी आणि मोठी जबाबदारी दिली आहे. ते आता शिंदे सेनेचे सोशल मीडियाचे राज्यप्रमुख झाले आहेत आणि बॉलिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या राहुल कनाल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी जबाबदारी दिली. सलमान खान, संजय दत्त, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यासारखे दिग्गज अभिनेत्याच्या सोशल मीडियावर फेमस असणारे राहुल कनाल यांच्यावर आता शिवसेनेचे सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी निवड करण्यात आली. गेले अनेक वर्ष राहुल कनाल हे राजकीय बॉलिवूड आणि क्रिकेट जगताच्या लोकांसाठी काम करत होते. तर आय लव्ह मुंबईच्या माध्यमातून राहुल कनाल यांनी मुंबईचे नव्हे तर भारभर काम केलं आहे. मुख्य प्राण्यांच्या अन्नदानापासून ते व्यवस्था राहण्यासाठी या सर्वांसाठी त्यांनी काम केलं. तर कोरोना काळात कनाल यांनी केलेल्या कामाची पोचपावती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस झाली आहे. आता विधानसभेच्या तोंडावर राहुल कनाल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. एकावेळी आदित्य ठाकरेंचे जवळचे व मातोश्रीचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या मनात जायचे, तर त्यामुळे सोशल मीडियाच्या प्रमुखपदी असलेल्या राहुल कनाल यांनी काही मोठे गौप्यस्फोटसुद्धा केले आहे. हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.